सभा गोलंदाजाच्या ऍक्शन वरती जर अंपायरने नो बॉल दिला तर रिव्ह्यू नसेल, याकडे लक्ष द्या. आणि तुमच्याकडे रिव्ह्यू असेल तो म्हणजे व्हाईट बॉल नो बॉल साठी एक रिव्ह्यू तुमच्याकडे नक्की असेल. फक्त हाताच्या ऍक्शन वरती जर तुमचा आक्षेप असेल तर तो खेळाडूला कोणताही रिव्ह्यू नसेल, याकडे लक्ष असू द्यात. मॅच मजेदार गंमतदार होईल. कालपासून वातावरण थोडं वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. या बात आहे. जयरागाई संघाचे खेळाडू आता मात्र ड्रेसिंग चेंज, ड्रेस कोड चेंज झाला, पण त्यांचा रंग तर मैदानामध्ये छापला आज. पहिलाच बॉल धावाला सुरुवात, पहिल्याच बॉलवरती हेमंतने सुरुवात चांगली केली आहे. टप्पा पडला, आतमध्ये आला. आतमध्ये आलेला बॉल थोडासा बॉलिंगचा बॅलन्स आपण पाहिला तर सावरत असताना एक धाव लेग बायच्या माध्यमातून गोलंदाज हेमंत आणि स्ट्राइक वरती प्रिन्स आणि अक्षयची ही जोडी. प्रिन्स अक्षय टाइम स्टार्ट झालाय. टाइम स्टार्ट आहे. 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक फेकणं बंधनकारक, 22 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट होणं बंधनकारक आहे. 16 मिनिटांमध्ये जर 4 षटक फेकली नाही तर एक खेळाडू आतमध्ये येईल. 22 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट झाली नाही, शेवटचे 2 बॉल असू देत किंवा 1 बॉल असू देत, तुम्हाला 2 धावांची पेनल्टी नक्की मिळेल. गोलंदाज हेमंत पुढचा बॉल स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, झेप घेतली पण झेप घेता घेता बॉल तोपर्यंत निघाला सीमा पार, आर पार. धावामधील पहिला चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 5. हेमंत कशा प्रकारे उत्तर देईल. अक्षयने अगदी स्टँडर्ड सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय फॉलो करण्याचा प्रयत्न, सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 6. आता मात्र थॉमस प्रगट करण्याचा प्रयत्न, बॉल टप्पा पडला आणि थोडा खाली राहिला. फलंदाजाला जो बाउन्स अपेक्षित होता त्याच्या खाली हा बॉल येतो. डॉट. धावसंख्या धावफलकावरती 6. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. सहा धावा धावफलकावर आपण पाहतोय. या स्पर्धेची जशी अनाउन्समेंट झाली या स्पर्धेच्या प्रत्येक फलंदाजासाठी इथे मात्र सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 3 चौकार मारा आणि आमच्या कमिटीच्या तिजोरीतून 500 रुपये तुमच्याकडे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण हा मोठा फटका कंट्रोल करू शकला नाहीये, त्यामुळे लागलाय पहिला झटका टीम बॅटिंग करत असताना. अजिंक्य साई 11 संघाला. 2 संघ अंडरम क्रिकेट मधील खूप नामवंत संघ आपण पाहतो आणि मात्र आता नवीन फलंदाज येतोय. अंडरम क्रिकेट मध्ये लेफ्टी बॅटर्सची चर्चा नेहमी असते आणि महाराष्ट्राचा अंडरम क्रिकेट म्हटल्यावरती कल्याण विभागामध्ये जेव्हा आपण येतो, चिकनगर गावामध्ये जेव्हा येतो, तेव्हा मात्र अन्नू भोईर नाव हे नेहमी समोर येतं. ग्रामीण क्रिकेट असू देत किंवा शहरी, हा खेळाडूने नेहमी चांगलं कार्य करत राहिला. अन्नू भोईर स्ट्रायकिंग एंड वरती.
मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, सहजतेने खेळण्याचा प्रयत्न, अनुभवीची विकेट. बॅक टू बॅक 2 झटके लागत असताना टीम अजिंक्य साई 11 संघाला श्री गणेश कल्याण संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि पहिल्याच ओव्हर मध्ये हा ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणता खेळाडू मोठा नसतो किंवा कोणता खेळाडू लहानही नसतो. ज्याचा खेळ मोठा तो खेळाडू महान, ज्याचं परिश्रम मोठं तो खेळाडू महान, ज्याची जिद्द मोठी तो खेळाडू महान आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो करण. अनु गेला, करण आला. बघूयात करण आता मात्र धावा समावतोय का आपल्या टीम साठी. पण ऑन हॅट्रिक गोलंदाज हेमंत. हेमंतचा पुढचा बॉल डावे स्टिक सोडून जाणारा सिग्नल येतोय तो म्हणजेच नो बॉलचा. एक्स्ट्रा रन्स, एक्स्ट्रासने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 7. हो इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त फिल्डिंग. एक धाव तरी मिळेल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 8 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 8 स्कोर बोर्ड वरती लागलाय. जॉर्ज विबॉक्स श्री 11 दिवा डोंबिवली आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच. तर दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्ही देखील टॉस साठी रिपोर्ट व्हा. दोन्ही कॅप्टन्सला मी रिक्वेस्ट करतोय. हा पहिला ऑफिशियल कॉल आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक. थोडंसं आता मात्र आम्ही तुम्हाला फास्ट खेळायला सांगतोय कारण की वेळेची मर्यादा आहे. वेळेची मर्यादा आपल्याला जपावी लागेल कारण की जानेवारीच्या महिन्यामध्ये प्रत्येक शनिवार रविवारी इथे स्पर्धा होते. शहरीकरण झालंय, लोकवस्ती आता मात्र इथे आहे, त्यामुळे ती देखील काळजी घ्यावी लागते. इथे मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती योगेशचा वापर केला. योगेशचा पहिलाच बॉल, पंचांचा सिग्नल आला तो म्हणजे वाईड. एक्स्ट्रा रन्स, एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 9 वरती पूर्ण विराम लागला. डॉट बॉल. योगेश अनोखी शैली, रिस्टला ट्विस्ट करतो, त्यानंतर थोडासा शोल्डरचा वापर देखील करतो. एक अनोखी ऍक्शन आहे. आता मात्र पुढे टाकलेला बॉल, चांगली फिल्डिंग, दोघांची साथ आणि दोघांची साथ मिळाल्यानंतर टीमचा विकास. एकदा इथून मात्र मिळेल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 10. धावसंख्या धावफलकावरती 10 आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो, वारंवार चेंजेस करतोय. चेंजेस होणं देखील तितकंच गरजेचं आहे, बदल घडणं देखील तितकंच गरजेचं. गोलंदाज योगेश वारंवार चेंज करतो. प्रत्येक फलंदाजासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी. इथे मात्र चेंडू आणि हाताचा संपर्क झालाय. फिल्डिंग चांगले, डायव्हिंग एफर्ट कमालीचा होता, पण थोडासा जर आम्ही म्हणतो जज केला असता कदाचित बॉल बाहेर गेला असता, पण तसं झालं नाहीये. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली झाली एका धावेच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो ती म्हणजे 11. निसर्गाचा नियम आहे. निसर्गामध्ये आपण पाहतो की हरिण देखील सकाळी उठल्यावरती धावतो, वाघ देखील तितक्याच झपाट्याने धावतो. हरिण मात्र आपला जीव वाचवण्यासाठी आणि वाघ मात्र भुकेशी न मरण्यासाठी धावतो. पळणं गरजेचं आहे. प्रत्येकाला पळावं लागतं, प्रत्येकाला झटावंच लागतं. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 11. व आताचा बॉल बाउन्स मिळाला आणि बॅटच्या स्टिकरला लागलाय बॉल आणि विकेटचा प्राइस टॅग लावलाय ते म्हणजे गोलंदाज योगेशने.
11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण संकेत भगत सरांना पाहतोय आणि त्यांची पंचगिरी खऱ्या अर्थाने एन्जॉय करतात विकी पाटील. अकरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फलंदाज योगेश जेव्हा जेव्हा फलंदाजापासून बॉल दूर ठेवतो ना तो बाउन्स देखील त्याला मिळतो आणि त्यावेळी फलंदाजाला खेळण्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागतो. ऑन साइडला मनगटी फटका पण तितकीशी ताकद नव्हती. मिळेल ती फक्त एकापेक्षा अधिक नाही. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 12 धावा स्कोर बोर्ड वरती लागला. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. 2 षटकांमध्ये 12 बॉल्स मध्ये बनवल्यात 12. बॅटिंग करत असताना टीम अजिंक्य साई 11 संघाने प्रत्येक बॉल महत्वाचा, प्रत्येक रन महत्वाची. आसानी से कुछ नहीं मिलता, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. परिश्रम करावाच लागतो, मेहनत करावीच लागते. तिसऱ्या षटकाला सुरुवात. ह्या षटकामध्ये नो डाऊट बॅटर थोडं ट्राय करेल. आता मात्र शोल्डर थोडेसे फ्री केले जातील. गोलंदाजांवरती दडबण टाकायचंय तर या ओव्हर मध्ये टार्गेट करावं लागेल, निवडावं लागेल कोणता बॉल आपल्या स्लॉट मध्ये. योग्य ती निवड करणं गरजेचं आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न पायावरती बॉल पूर्णपणे क्रॅम्प केलं होतं. फलंदाजाला खोललं होतं. फ्लिक करण्याचा प्रयत्न पण धाव मिळाली ती एका धावेच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो म्हणजे 14 धावा धावफलकावर लागल्यात. ऑन साइडला फ्लिक केलंय. खेळाडू तिथे मात्र तैनात आहे. बॉटम हँडचा वापर केला जातोय. कंट्रोल करणं गरजेचं आहे. अंडरम सर्कल मध्ये त्या फॉर्मॅट मध्ये फलंदाजांना नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. कारण की जास्त शक्ती लागली तर बॉल मैदानाच्या बाहेर जाऊ शकतो आणि कमी शक्ती लागली तर खेळाडूला बॉल पकडणं इझी होऊ शकतं. त्या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स ठेवतच फटका इथून मात्र खेळावा लागेल. इथे मात्र चांगले फिल्डिंग. एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो ते म्हणजे इथे मात्र अजून एक चांगला बॉल. चेंडू आणि बॅटचा हलकासा संपर्क झाला आणि त्यानंतर डायव्हिंग एफर्ट कीपरचा आपण पाहतोय. एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. 17 धावा स्कोरबोर्ड वर लागलाय. इथे मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. येतो तो डॉट बॉल. खेळाडू प्रणितला आपण खेळताना पाहतो. वाडेकर संघाला रिप्रेझेंट करत असताना चांगली खेळी. डोंबिवलीमध्ये प्रणितला आपण स्पेशली ग्रामीण संघामध्ये खेळतानाच पाहतो पण आज मात्र शहरी संघांमधून अंडरम क्रिकेट खेळण्यासाठी हा खेळाडू उपस्थित झाला. चौथ्या ओव्हरची सुरुवात होते. पॉवर प्ले षटक. चौथ्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून एमर्जिंग प्लेयरचा किताब देखील मिळाला होता ते म्हणजे प्रणित पाटीलला. मान फ्रॉम वाडेघरचा हा खेळाडू आज मात्र शिवतेज मंगल मूर्ती चषकामध्ये आपल्या चांगल्या खेळाची ओळख देत असताना गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय सागर. पुढे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ सोडून दिला. अंपायरचा सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स. एक रन फार महत्वाचे. 18 धावा धावफलकावरती. त्यानंतरचा सामना असेल तो म्हणजे डेव्हिल 11 जॉर्ज विपक्ष श्री 11 दिवा डोंबिवली. तर दोन्ही टीमचे कॅप्टन
आता मात्र तुम्ही आलेल्याची नोंद करा. आता मात्र पुन्हा एकदा फलंदाजाने चेस तर केला होता, पण अंपायर हॉरिझॉन्टल एक्सरसाइज करतायत. सिग्नल येत होतं म्हणजे वाईड बॉल. दोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. इथे मात्र थांबवून प्रकट करण्याचा प्रयत्न, तितकीच चांगली फिल्डिंग. स्वतःला स्ट्रेच केलंय, थोडस स्वतःला झुकावलं. एक धाव इथून मात्र मिळत असताना आपल्या टीम साठी एफर्ट लावत असताना टीम साठी कमिटमेंट असणं गरजेचं आहे. आणि कमिटमेंटची शिकवण तर आपल्याला खऱ्या अर्थाने महाराजांच्या शिलेदारांपासूनच तर मिळाले. आठवतं अजूनही की आपल्याला इतिहासात देखील वाचायला मिळालंय की आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, असे शिलेदार राजांसोबत होते. आताच काळ थोडा बदललाय, आताची माणसं थोडी बदलली आहेत. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका. धावा 4 मिळाल्यात. चौकारांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 24 धावा धावफलकावर लागल्यात. आताच न्यू जनरेशन क्रिकेट हे व्हिडिओ गेमच्या माध्यमातून खेळत असतं. मैदानावरती येऊन खेळणं फार गरजेचं आहे. इथे मात्र अजून एक चांगला फटका, तितकीच चांगली फिल्डिंग. फटके जबरदस्त आहेत, पण या फटक्यांसाठी खेळाडू देखील तिथे मात्र तैनात केलेत. प्रत्येक खेळाडूला आपला रोल माहितीये आणि रोल माहितीये, त्यामुळे कोणता झोलही होत नाहीये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, सिग्नल नो बॉलचा, आणि त्यावरती 4 धावांची मोहर. अर्थातच मिळतील टोटल या 5, आणि या 5 धावांच्या मदतीने आता धावफलकाला देखील अचानक शक्ती मिळाली आहे. अजिंक्य साई 11 टीम धावा उभा करण्याच्या प्रयत्नांमध्ये आतापर्यंत 30 धावा जमवल्यात. 30 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र येतो तो डॉट. मागच्या फटक्याचा ऍक्शन रिप्ले. मागच्या फटक्यावरती आपण जर पाहिलं तर तितकीशी पॉवर जनरेट झाली होती. या फटक्यावरती हा खेळाडू थोडा शांत राहिला. आता मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. येतो डॉट बॉल. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. रिव्ह्यू इथे मात्र घेतला वाईड बॉल चेक साठी. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला ना संकेत सर. अंपायर रिव्ह्यू है, चेक आपण करूयात. ऊपर वाला सब देखता पहा, वरचा कॅमेरामॅन देखील सगळं पाहतोय. त्याने मात्र कॅप्चर केलंय. सिग्नल काय तो बघूयात. एक एक रिव्ह्यूचं ऑथॉरिटी प्रत्येक टीम कडे. जर सक्सेसफुल झाला तर तो कंटिन्यू असेल, अनसक्सेसफुल तर संधी गमावली. त्याचबरोबर मागच्या शुक्रवार शनिवार रविवारी खूप मोठी स्पर्धा, खूप मोठी प्रीमियर लीग कंप्लीट झाली. आणि त्या प्रीमियर लीगचा एक भाग म्हणजे सागर पावसू अर्थातच चिट्टू पावसू यांना मी रिक्वेस्ट करतो आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. स्वागत आहे आपलं चिट्टू दादा, आपलं स्वागत आहे. वेलकम. अंडरम क्रिकेट मधील चांगली प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे KPL, ज्यामध्ये आपण आयकॉन्स देखील पाहिले. चांगली मॅच, चांगल्या मॅचेस देखील झाल्या. प्रत्येक मॅच अतितटीची राहिली. मजा आली. सोशल मीडियावरती देखील तितक्याच रील्स व्हायरल झाल्या KPLच्या. इथे मात्र स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न आणि स्ट्रेट आणि थेट कार्यक्रम केलाय. आतापर्यंत
प्रणित शांत होता, टप्पा शोधत होता आणि प्रणितच्या टप्प्यात आल्यावरती प्रणित कार्यक्रम नक्की करणार. धावा झाला धावफलकावरती 35 35 स्कोरबोर्ड वर लागल्यात. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट. 35 स्कोरबोर्ड वरती. अर्थातच अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज योगेश बॉलिंग मार्क वरती येतोय. गोलंदाज योगेश अनेक वर्ष क्रिकेट खेळत आला आणि चांगली गोलंदाजी योगेशची राहिली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय प्रिन्स, जो आघाडीला आला होता तो अजूनही खेळतोय. स्ट्रेट टॅप करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चूक झाली आहे. अति काही संकटात नाही, कावळा बसायला फांदी तुटायला. कारण की 2 खेळाडू अगदी सहजतेने हा बॉल पकडला असता, पण थोडी घाई केली. चेंडू हाताला स्पर्श आणि सरळ बाउंड्री लाईनचा बाहेर. धावा 4. चौकारांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 39 39 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. मागच्या बॉल वरती मिसफिल्ड झाली आणि आता मात्र बॅटरची फिल्डिंग सेट केली. विकेट प्राप्त. विकेट इथे मात्र मिळाली आहे. दुसऱ्याच बॉल वरती विकेट. सध्या तरी धुरंधर मूवी तितकाच गाजतो आणि त्यातला एक डायलॉग देखील तितकाच गाजतो. किस्मत ऐसी चीज है जो वक्त आने पर बदल जाती है. किस्मत की बात ही थोड़ी अलग है, वक्त आने पर हमेशा पलटी खाती है. त्यामुळे नशिबाच्या आधारावरती राहण्यापेक्षा नेहमी मेहनतीवरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतो. 2 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो तो म्हणजे यश. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका आहे. बॉल जमिनीला गुदगुल्या करत धावा 4 मिळत आहेत. 42 धावा धावफलकावर लागल्यात. 43 धावा लागल्यात. 43. धावफलकावरती अगदी वेळेसोबतच हा खेळ सुरू आहे. धावफलकावरती 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. गोलंदाज योगेश स्ट्राईक वरती यश. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र मिळालेला हा अतिरिक्त बाउन्स. योगेश भाई का जलवा आहे भाई. नो चेक करायचा आहे, वाईड चेक करायचा आहे. इथे मात्र वाईड बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. बघूया, चेक करूयात. चला, टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे तर टेक्नॉलॉजीचा वापर करणं देखील तितकंच गरजेचं. माणसांनीच बनवलेली ही प्रणाली आहे तर त्याचा फायदा माणसांसाठीच होणं गरजेचं आहे. tenniscricket.in बघूयात उत्तर काय येतं. आतापर्यंत जितके प्रश्न tenniscricket.in ला विचारले त्याचं सहजतेने लगेच उत्तर आमच्यापर्यंत आलं विदाउट एनी ऑप्शन. आणि आता मात्र फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल. शेवटचा 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूयात या 2 चेंडूंमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, पण या 2 बॉल्स मध्ये एक चांगला बिझनेस बनवण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र पुढे टॅप करण्याचा प्रयत्न. या बॉल वरती तर एकच धाव मिळाली. बघूया शेवटच्या बॉल वरती किती धावा बनवण्याचा प्रयत्न हे तो मात्र प्रणित करेल.
44 स्कोरबोर्ड वरती लागलेत. डेव्हिल 11 जॉर्ज आणि श्री 11 दिवा डोंबिवली दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. पुढे येऊन स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न आणि सेंडू इंडिया गेट मधून फरार. धाव खेळाडूकडून चूक झाली. मिसफिल्ड आणि मिसफिल्डच्या 4 धावा. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 48. टार्गेट असेल ते 49. तर डेव्हिल 11 जॉर्ज आणि श्री 11 दिवा डोंबिवली दोन्ही टीमचे कॅप्टन इथे मात्र उपस्थित आहेत. तर मी टॉस करण्यासाठी रिक्वेस्ट करतोय. सरांना विनंती करतोय. मंगलमूर्ती संघामध्ये जो बॅलन्स पाहतो ना आपण, तो बॅलन्स आणण्याचं कार्य खऱ्या अर्थाने प्रशांत दादांच्या खांद्यावरती असतं. आणि प्रशांत दादांच्या शुभ हस्तेच इथे मात्र आपण टॉस करत आहोत. टॉस इथे मात्र केला जातोय प्रशांत सरांच्या शुभ हस्ते. एका बाजूला आपण पाहतोय डेव्हिल 11 जॉर्ज संघ, त्याचे नेतृत्व करतात रोहन. आणि एका बाजूला श्री 11 दिवा डोंबिवली संकेत भगत. संकेत आणि रोहन एकमेकांच्या समोर जेव्हा येतात तेव्हा मात्र प्रेक्षकांना एक वेगळी मजा येते. तर दुसरा डाव इथे मात्र जसा सुरू होईल मी तुर्तास थांबतो. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. शिवतेज मंगलमूर्ती चषक tenniscricket.in वरती तुम्ही सोडला गेला तर प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका. पुढच्या मॅच मध्ये अंडरम क्रिकेटचे तारे सितारे डोंबिवली पश्चिम मध्ये बागशाळच्या मैदानावरती उतरलेत. त्यांची मॅच पाहायला विसरू नका, एन्जॉय करत राहा. शिवतेज मंगलमूर्ती चषक सुरू होतोय. दुसरा डाव जिथे मात्र श्री गणेश कल्याण संघाला धावांचा पाठलाग करायचा आहे, तो पण 49 चा. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन आणि इन्व्हाइट करतोय टेनिस क्रिकेट मधील एक गोड आवाज, लोकप्रिय समालोचक प्रसाद परब सरांना. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मयूर भोईर. अत्यंत महत्वाची लढत सुरू मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये श्री गणेश कल्याण विरोधात अजिंक्य साई. हा सुद्धा कल्याणचा. दोन्ही आपण बघतो की कल्याण मधील खेळाडू एकमेकांसमोर आता मात्र फाईट करतात. स्ट्रायकिंगला अमन उभा आहे, नॉन स्ट्रायकिंगला आकाश सिंग. आणि षटक क्रमांकाचा पहिला गोलंदाज घेऊन येईल बॉलिंग मार्कवर ओमकार. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. जवळजवळ 10 धावा प्रति षटकामागे तुम्हाला करायचे आहेत. 49 धावांचं लक्ष आहे. एसटीच्या मागे अनु आणि षटक क्रमांक पहिलं ओमकारच्या हातामध्ये. राऊंड विकेट अटॅक करतोय अमन समोर. मॅन्डेटरी पहिलं षटक हे पॉवर प्ले आहे. आणि बघायचं सुरुवात कशी मिळणार आहे ती बॅटिंग करताना अजिंक्य साई या संघाला. अजिंक्य साई संघाच्या विरोधात श्री गणेश या संघाला. पहिला चेंडू स्वीप आणि चांगली फिल्डिंग डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये बघायला मिळते. प्रणित त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाचा खेळाडू. यशीच्या बघतो आपण, यशीच्या मागे बघतो अनुला बघतोय. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस आणतोय. दोन्ही फलंदाजांसाठी वेगवेगळी फिल्डिंग बघायला मिळते. स्ट्रायकिंगला आकाश सिंग. धावसंख्या धावफलकावर एका धावाने खातं उघडलंय स्वतःच आणि संघाचं सुद्धा, ते अमनने. पंचांच्या भूमिकेत संकेत भगत, स्ट्रायकिंगचे पंच ते सूरज म्हात्रे. एक डीप मध्ये खेळाडू लावले जाते बॅकवर्ड पॉइंटला आकाशसाठी. पुढील चेंडू राऊंड विकेट पुन्हा एकदा ओमकार.
बॅकफुटला गेला, कट केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे बरोबर, त्या ठिकाणीच प्रोटेक्शन ठेवलंय. कारण या ठिकाणी तो लिलया फटके मारतो, सहज फटके मारतो. त्या मुवमेंटला जसं मी उल्लेख केला की दोन्ही आता संघामध्ये तुम्हाला कल्याणचेच खेळाडू मिळतात, त्यामुळे एकमेकांचे प्लस पॉईंट दोघांना माहिती आहेत. त्यामुळे सामना हा अतितटीचा होणार, याच्यात मात्र शंका नाही. शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना जाणार. 2 चेंडू झाले ते 2 धावा. सिंगलने झाली सुरुवात. तामन समोर बॉटम हँड समोर खेळायचा प्रयत्न होता, आउटसाइड एज घेतली, चेंडू कव्हर मध्ये जातोय. कव्हर पॉइंटला चेंडू कव्हर होईल तोपर्यंत अजून एक धाव. 3ही चेंडू आणि 3ही सिंगल. सिंगलच्या स्वरूपात धावेचा श्रीगणेश झालाय. 49चं लक्ष षटकामागे जवळजवळ तुम्हाला 10 धावा करायच्याच आहेत. शिवतेज मंगलमूर्ती चषक या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत असताना ऑफिशियली मॅच क्रमांक 7वा सुरू आहे. अजूनही 3 सामने यानंतर बाकी आहेत. एक ग्रुप आपण ऑलरेडी क्लिअर केलाय. पुन्हा खेळायचा प्रयत्न होता, विकेट कीपर अपील करतोय पंचांकडे स्टंपिंग साठी. पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये आणि मुख्य पंचांनी इशारा केला व्हाईट बॉल. अपील करून पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, जेणेकरून हा वाईट दाखवण्याचा प्रयत्न होता. विकेट मिळाली असती तर निश्चितच चेंडू सुद्धा काउंट झाला असता, पण वाईटची धाव इथे मात्र हर्षल पाटील ऍड करतोय स्कोर कार्डवर. 4 धावा. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू होता, बराच बाहेर चेंडू होता. पुढील चेंडू पुन्हा राऊंड विकेट. रिव्हर्स करायचा प्रयत्न, टायमिंग करू शकला नाहीये संदीप रेनाऊटची आणि तिथपर्यंत आकाश सिंग पोहोचू शकला नाहीये. त्याच्या आधीच गोलंदाजाने ओमकारने ते यष्ट वाकवल्या आणि पहिलाच धक्का लागलाय तो आकाश सिंगच्या स्वरूपामध्ये. आकाश मी बाहेर जाऊ शकता तिथपर्यंत बाउंड्री लाईन पर्यंत, कारण ती क्रॉसिंग आहे. तुमच्या डगआउटच्या समोरची लाईन क्रॉसिंग असण्याची गोष्ट लक्षात ठेवा. बॅटिंगसाठी 1 डाऊन बॅट्समन जीतू फलंदाजीला येतोय. श्री गणेश 11 या संघाचा खेळाडू. पहिला फलंदाज 4 वर बाद झालाय. आकाशच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागलाय श्री गणेश या संघाला. जिथून औषागी गेला स्ट्रायकिंग लामन. पुढील चेंडू तो म्हणजेच गोलंदाज ओमकारचा. राऊंड विकेट. एक चेक जो अलाउड असतो प्रत्येक षटकामध्ये, त्यामुळे बॅट्समन एक्झॅक्टली कुठे येऊन खेळू शकतो याचा अंदाज घेतात गोलंदाज. आणि बघायचा पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकेल येथे गोलंदाज ओमकार. स्वीप आणि थेट हातामध्ये प्रणित मध्ये त्या ठिकाणी सेफ हँड मध्ये फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. अमन बॅक टू डगआउट. दुसरा फलंदाज, आघाडीचे दोन्ही फलंदाज तंबूत परतलेले आहेत. दोन्ही विकेट्स आपण बघत आहोत. या ठिकाणी एक रनआउट आणि एक विकेट गोलंदाजाकडे. धावसंख्या फक्त 5. 4 धावा. 5 चेंडू झालेत, 1 चेंडू शिल्लक आहे. बॅटिंगसाठी नितेश आला, लेफ्ट हँडर. आव्हान थोडंसं अवघडच करण्याचा प्रयत्न गोलंदाज इथे करतोय. अवघ्या 4 धावा धावफलकावर आहेत. 2 फलंदाज त्यांनी गमावलेले आहेत बॅटिंग करत असताना आणि 2 गड्यांच्या मुंबईमध्ये फक्त 4च धावा आतापर्यंत श्री गणेश क्रिकेट संघ करू शकला आहे. पुन्हा राऊंड विकेट. ओमकार लेफ्ट हँडर समोर. व्यासपीठावर आताच संकेत देसाई आणि नम्रता देसाई यांचं आगमन झालंय. दोघांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे शिवतेज मंगलमूर्ती चषकामध्ये. सुस्वागतम. आपण पाहत आहोत अंडरआर्म क्रिकेट विश्वातली अजून एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आणि त्याचबरोबर जयप्रकाश सावंत यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या शिवतेज मंगलमूर्ती चषकामध्ये. अत्यंत ऐतिहासिक आणि वैभवशाली असं एक क्रीडांगण मैदान, भागशाळा मैदान या ठिकाणी तुम्हाला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. आणि सामना क्रमांक 7वा सुरू झालाय. दुसरा ग्रुप आपण सुरू केलाय. एकूण 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. पहिल्या 6 संघांचा आपण परफॉर्मन्स बघितला. 5 सामने आपण बघितले. जय रागाईने आपलं स्थान पक्क केलंय टॉप 4 म्हणजेच उपांत्य फेरीमध्ये. आणि आपण आता
ओपनचा पूल आपण जो सुरू केलाय त्यापैकी दुसरा सामना सुरू झालाय आणि ते मात्र 49 धावांचं लक्ष पहिल्या षटकातील धावसंख्या जी आपण बघतोय अत्यंत कमकुवत आहे, अवघ्या 4 धावा. 45 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडू 45 धावा. स्पर्धेमध्ये आपण एक चित्र बघतोय की सलग 3 चौकारांसाठी मंगलमूर्ती क्रिकेट संघाच्या वतीने आपण बघतोय पारितोषिक आहे 500 रुपयाचं. सलग 3 चौकार कुठलाही फलंदाज लगावतोय तर प्रत्येकासाठी पारितोषिक आहे ते 500 रुपयाचं. षटक क्रमांक 2 त्याला सामना सुरू करायचा आहे. हो, चांगला फटका, कॉपी बुक स्टाईल, कार्पेट शॉट आणि तोपर्यंत एकच धाव इथे ऍड केली जाईल स्कोर कार्डवर. जितू कडून जितूने खातं उघडलं एका धावेने. धावसंख्या 5 धावा. धावफलकार गोलंदाजी मार्कवर आपण बघतो गोलंदाज कृष्णा. एक कृष्णा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तो कृष्णा म्हणजे त्याच्याकडे सुदर्शन चक्र असतं असा कृष्णा आहे तो. राऊंड विकेट. ओ क्या बात आहे, व्हॉट अ शॉट. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. थोडासा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह होता. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि आपण बघतो त्या दरम्यान आपण बघतो की एकच धाव तिथे कंप्लीट केली फलंदाजाने आणि एका धावेची मदत धावसंख्येत भर. धावसंख्या बघतो जी अंकित झाली आहे ती 6 धावा. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावर. बॅकफुटला गेला, पंच केलाय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल डबलच्या माध्यमाने धावसंख्या बघतो की पुढे सरकते. एकही मोठा फटका मारण्याची संधी दोन्ही षटकांमध्ये आपल्यापर्यंत गोलंदाजीने दिली नाहीये. पहिल्या षटकामध्ये बघितलं गोलंदाज ओमकार, नंतर आपण या षटकामध्ये बघतोय म्हणजेच गोलंदाज कृष्णा. स्वीप पण टायमिंग करू शकत नाही या चेंडूवर. ते प्रणीतच्या हातामध्ये चेंडू जातोय निघून. पुन्हा फक्त एकच धाव. श्री गणेश कल्याण या संघाला आपण बघतो त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय. धावेसाठी झगडावं लागतंय. मोठ्या फटक्यांसाठी झगडावं लागतंय. मोठी फटके येत नाहीयेत. एवढी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली दोन्ही षटकांमध्ये कृष्णा आणि ओमकारने. शिवतेज मंगलमूर्ती चषक. स्टेप पाडून खायचा प्रयत्न. थोडासा फटका दाबून खायचा प्रयत्न होता जितूचा, पण टायमिंग जमलं नाहीये. आणि आता या इनिंग मध्ये आपण बघतो की हा दुसरा चेंडू निर्धाव गेलेला आहे. पहिल्या षटकाला शेवटचा चेंडू निर्धाव गेला होता. यंत्र आपण बघतोय हा चेंडू निर्धाव जातोय कृष्णाचा. जितू अजूनही तो स्ट्रगल करतोय ग्राउंडवर आपल्या संघासाठी. या षटकात सुद्धा एक चेक झालाय कंप्लीट गोलंदाज कृष्णाचा. धावसंख्या थांबली स्थिरावली ती 8 वर. संधी चालून आली आहे. फलंदाज बाद. 3rd विकेट डाऊन. जितू बॅक टू डग आउट. या धावसंख्येचा दबाव आता मात्र स्पष्टपणे दिसतोय श्री गणेश कल्याण या संघावर. 49 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ग्राउंडच्या आतमध्ये उतरला, पण दबाव पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून बघायला मिळतो या संघावर. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 घेऊन वैयक्तिक ओमकार. तीन गडी बाद. सुनील फुलोरे आता 5व्या क्रमांकावर. अनुभवाचं अजून एक नाव सुनील फुलोरे. संघाला गरज आहे सुनीलच्या बॅटिंगची. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग इनला उभा आहे मैदानावर आपण बघतोय म्हणजेच नितेश. धावसंख्या आपण जे बघतोय फक्त आणि फक्त धावफलकावर 8. 41 अजूनही करायचे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13.67 ची रिक्वायर रन रेट. बॉटम हँड आणि थेट हवेमध्ये. बॉक्स आउट. सर्कल आउट. 4th विकेट डाऊन. चौथा फलंदाज धारादेवी कोसळला मैदानावर. 4थी विकेट गमावली आहे बॅटिंग करताना श्री गणेश कल्याण या संघाने. 4 गडी बाद. फक्त 8 डावा धावफलकावर.
4 फलंदाज बाद. बॅटिंगसाठी नवीन आलेला फलंदाज स्ट्रायकिंगला शैलेश. ओमकारसाठी ही विकेट. ओमकारने ऑलरेडी एक विकेट काढली होती पहिल्या षटकामध्ये. एक रनआउट त्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाला. स्ट्रायकिंगला शैलेश. स्वीपचा फटका, लिडिंग एज आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. लिडिंग एज घेतली, फाईन लेगच्या खेळाडूला बीट करून चेंडू निघून गेला आणि सीमारेषेबाहेर चौकार आपण बघत आहोत. पहिल्या चौकाराची नोंद झाली आहे. पहिला चौकार खूप वेळांचा अवघा. तिसऱ्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर आपण हा चौकार बघितला आणि चौकारामुळे धावसंख्या सुद्धा दुहेरी अंकात जाऊन पोहोचली ती 12 वर. पहिल्या चेंडूवर चौकार, तो पण अनएक्सपेक्टेड शॉट होता. अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 37. हो, गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक ओमकारचं. पुढच्या चेंडूवर स्वाईप करायचा प्रयत्न होता, टायमिंग जमला नाहीये. चेंडू बॅटच्या खालून निघून जातोय सरळ विकेट किपर कडे. राहुल सकपाळ आणि सन्माननीय प्रशांत पाटील यांचं इथे आगमन झालंय. दोघांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या शिवतेज मंगळवर्ती चषकामध्ये. अजूनही धक्का लागला मैदानावर आणि सुनील फुलोरे काहीच करू शकले नाही आपल्या संघासाठी. खाते उडू शकला नाही तो तंबूत परततोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. विकेट गमावलेली आहे. 5वा फलंदाज मात्र बाद होतोय श्री गणेश कल्याण या संघाचा. त्याचबरोबर प्रशांत पाटेकर यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. खूप चांगले क्रिकेट प्रेमी सुद्धा आहेत प्रशांत पाटेकर यांचं मनपूर्वक स्वागत या शिवतेज मंगळवर्ती चषकामध्ये. क्रिकेट.in.च्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या बघत आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. बागशाळी मैदानावर आपण बघतो ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. पहिला दिवस. विद्युत प्रकाश होता तुम्हाला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. पुढचा चेंडू ओमकारचा, कप्तान संगनायक आणि संगनायकाने आलेला चेंडू भिरकावून दिलाय मैदानाच्या बाहेर आणि 6वा फलंदाज बाद. हेमंत बारिया बॅक टू डग आउट ऑन डक. चला जुना चेंडू द्यायचा पंचांकडे. कॅप्टन ऑल्सो बॅक टू डग आउट. 6 विकेट डाऊन. 6 गडी बाद. धाव संख्या फक्त आणि फक्त 12. थोडीशी एकतर्फी लढत, एकतर्फी सामना. गोलंदाजांनी वर्चस्व इथे दाखवलं अजिंक्य साई या संघाच्या माध्यमातून आणि खूपच आणि दर्जेदार खेळ केला या संघाने. या षटकामध्ये आतापर्यंत 2 विकेट, एकूण 3 विकेट या पूर्ण मॅच मध्ये काढले ते गोलंदाज ओमकारने. एवढी दर्जेदार गोलंदाजी आपण बघायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. पुढील चेंडू राऊंड विकेट. पुन्हा एकदा ओमकार. हो, अप्रतिम चेंडू. फ्लिक करायचा प्रयत्न होता अशोकचा. 2 षटकांचा स्पेल बघा पूर्ण केला आणि काय दिमागदार गोलंदाजी केली आहे. अत्यंत कंजूस गोलंदाजी. एक चौकार सुद्धा आपण बघितला तो म्हणजे सुद्धा अनएक्सपेक्टेड होता. नशिबाचा चौकार म्हणेन. आणि 2 षटक, एकही निर्धाव नाही. 8 धावा आणि 3 विकेट. एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय ओमकार. धाव संख्या फक्त आणि फक्त धाव फलकावर 12. 3 षटकाखेर. करंट रन रेट 4 चा. लक्ष आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी 49 धावेंचं. बारा चेंडू आणि 37 धावेंची आवश्यकता आहे. 12-37 सामना सुरू करायचा लगेच. बॅटिंग पॉवर प्ले जो इम्प्लिमेंट केला गेला पंचांकडून त्यामध्ये फक्त 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. हा मेंडेटरी आहे बॅटिंग पॉवर प्ले. तुम्हाला घ्यावाच लागतो 4थ्या षटकात. गोलंदाजी मार्गावर हर्षल. वेगवान चेंडू. खूप चांगला दिमागदार चेंडू आपण बघितला लेग ब्रेक होत असताना.
थेट अनुच्या हातामध्ये. गुड बॉलिंग. अजिंक्य साई वर्सेस श्री गणेश कल्याण. हा चेंडू सरळ मारलाय, थेट मारलाय, स्ट्रेट मारलाय, पण बॉक्स आउट मारलाय. थेट स्क्रीनवर फलंदाज बाद. 7व्या गडी गमावलाय बॅटिंग करत असताना. बॅटिंगसाठी नवीन आलेला फलंदाज अजय. हो, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. बघा हर्षल पाटीलचं काय ऑब्झर्वेशन आहे. 4च्या संख्येने जेव्हा संख्या आपण बघतोय ऍड होते स्कोर कार्डवर, तिथे विकेट पडलेत. 4 वर 2 विकेट आहेत, 8 वर 2 विकेट आणि 12 वर आतापर्यंत 2 विकेट, 3 विकेट. थँक्यू, व्हेरी गुड ऑब्झर्वेशन हर्षल पाटील. चांगला ड्राईव्ह थेट खेळाडूच्या हातामध्ये आणि चिकी सिंगल कंप्लीट आफ्टर लॉंग 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 टाइम. धावसंख्येत आपण बघतोय की धावसंख्येवर आपण बघतोय एक धाव ऍड झाली आहे. जवळजवळ 6 चेंडू डॉट गेले होते, विकेट पडल्या होत्या, तिथे मात्र एकच धाव. थेट मिड विकेटला चेंडू जाती घेऊन तिथे आपण बघतो एकदा तिथे कंप्लीट केली फलंदाजाने. अजय आणि अशोक आता मैदानावर फलंदाजी करतायत. लास्ट टू गो, फक्त फॉर्मॅलिटी. व्हाईट बॉलचा इशारा केला पंचांनी. किरण शिंदे, 2 पंचांच्या भूमिकेत किरण शिंदे आणि सूरज म्हात्रे. 14 धावा धावफलकावर. बॉटम हँड, चांगलं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये. चांगला कार्पेट ड्राईव्ह होता, पण तिथे मात्र चांगली फिल्डिंग बघायला मिळते. संकेत आपला डिसिजन काय आहे? संकेत बघत फिल्डिंग. चला, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय संकेतने. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तोश्री 11 या संघाने आणि डेव्हिल जॉर्ज 11 ला इन्व्हाइट केले बॅटिंगला. निर्णय षटक, शेवट षटक आणि गोलंदाज आलाय तो हरी. 6 चेंडू 33 धावा. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तरी आपण बघतो की पॉसिबल नाहीये ऑन बोर्ड. आणि पहिल्या चेंडूवर चौकार. पहिला चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी चौकार. आता चेंडू शिल्लक आहे ते 5 आणि करायचे ते 29. 5 चेंडू जर 5 चौका जरी 20 धावा अंकित होऊ शकतात. आणि सामना तर एकतर्फी झालाच आपण बघतो मैदानावर. विकेट्स भरपूर गमावल्या. 7 विकेट्स गमावल्यात बॅटिंग करत असताना श्री गणेश कल्याण या संघाने. थोडासा एकतर्फी लढत बघायला मिळते. राऊंड विकेट हरी. स्टेप आउट होऊन चांगला फटका पुन्हा त्या गॅप मध्ये. खणखणीत चौकार. नो बॉल, नो +1. 5 धावा आपण ऍड करूया स्कोर कार्ड वर. हर्ष मला सांगतोय धावसंख्या अंकित झाली तर नो बॉल आणि 4च्या मुळे ती 25 क्वार्टर सेंचुरी कंप्लीट टीमची, संघाची. 7 गाड्यांच्या मुंबईमध्ये 5 चेंडू 24 करायचे आहेत. 5 चेंडू 24. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. गोलंदाज मात्र स्वतःहून धावा बहाल करतोय. सामना अजूनही बनू शकतो का? प्रेक्षकांना प्रश्न पडलाय. प्रत्येक चेंडू चौकार हवा, एखाद्या एक्स्ट्रा चेंडू हवाय तर मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. आता 5 चेंडू करायचे ते 23. बॅकफुटला गेला, ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक आहे, मिळती फक्त एकच धाव. आता पुन्हा ते चित्र बघायला मिळते की फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे, औपचारिकता शिल्लक राहिली आहे काही चेंडूंची. 4 चेंडूत 22 धावा करायच्या आहेत. 4-22. वाईट ऑप्शनच्या खूपच बाहेर. वाईट बॉलचा इशारा. 4-21. पुन्हा वाईड. हरी ती मात्र धावा भरपूर खर्च करतोय. वाईट बॉलचा इशारा आणि फिल्डिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू. चला, पंचांना यावं लागेल. तिसरे पंच चेक करावं लागेल. फिल्डिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू वाईड साठी.
रिव्ह्यू रिटेन फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू इथे गणला जातोय. तीन चेंडू आणि 21 धावा. फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे, औपचारिकता बाकी आहे 3 चेंडूंची. जवळजवळ शिक्कामोर्तब केलाय. चांगला ड्राईव्ह, चांगला फटका होता. चांगली फिल्डिंग सुद्धा बघायला मिळते. बॅकफूट ड्राईव्ह बघायला मिळाला. फक्त एकच धाव इथे कन्सिडर केली जाईल, ऍड केली जाईल. हो, इथे मात्र समोर खायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आणि मिस टाइम. बॉक्स आउट. फलंदाज बाद. फलंदाज बाद झालाय आणि चेंडू लगेचच ग्राउंडच्या आतमध्ये येतो. थँक्यू सो मच प्रेक्षकांचे धन्यवाद. सागर येतो नवीन फलंदाज बॅटिंगसाठी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, फक्त फॉर्मॅलिटी. लास्ट टू गो. बॅक टू द बॉलर. सामना इथे फिनिश. सामना जिंकलाय म्हणजेच अजिंक्य साई या संघाने. आय थिंक शैलेश ओझरकर यांचा हा संघ आहे, अजिंक्य साई. त्यांच्या संघाने इथे सामना जिंकला. अभिनंदन या संघाचं. आणि नेक्स्ट मॅच लगेच सुरू होईल ती डेव्हिल जॉर्ज इलेव्हन विरुद्ध श्री इलेव्हन. जसा मगाशी उल्लेख केला म्हणजेच मयूर भोईरने की एक चांगली लढत बघायला मिळेल, एक चांगला संघर्ष बघायला मिळेल. चांगले खेळाडू ओपन गटातून खेळण्यासाठी ते सज्ज होत आहेत आणि एक दर्जेदार खेळ या दोन्ही संघांच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल, पाहायला मिळेल. व्यावसायिक गटातले 2 नामवंत धुरंधर एकमेकांसमोर येत आहेत. डेव्हिल जॉर्ज इलेव्हन विरोधात श्री इलेव्हन या 2 संघांच्या माध्यमातून. काही निर्धाव नाही. 8 डाव आणि 3 विकेट काढत असताना सामन्याचा पुरस्कार ओमकारने आपल्या नावावर केला. ओमकारला विनंती करतो, ओमकारने आपल्याकडून पारितोषिक घ्यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच गोज टू ओमकार. 2 ओव्हर 8 रन्स आणि 3 विकेट. चला, ओमकारने यायचं आपला पारितोषिक घेण्यासाठी. सामनावीर. एक ट्रॉफी आणि टी शर्ट असं स्वरूप आहे या पुरस्काराचं. आणि मी प्रशांत पाटेकर यांना विनंती करतो की आपण दादा आपण या. प्रशांत पाटेकर आपण यायचं.